इथे उत्तम पाटील सर उपस्थित आहे. उत्तम सरांची माझी ओळख सॅटर्डे क्लबच्या मेंटोरिंग सेशनमध्ये झालेली. त्यावेळेस मी सॅटर्डे क्लबमध्ये नवीन होतो आणि उत्तम सर पण रिसेंटली जॉब करत होते. जॉब सोडून ते बिझनेसमध्ये आले होते आणि सॅटर्डे क्लबचा जो मेंटरिंग प्रोग्राम असतो, ट्रेनिंग प्रोग्राम, तो एक वर्षाचा त्यावेळेस कोर्स असायचा. आता आपल्याकडं 6-6 महिन्याचा आहे. आम्ही तो 1 वर्ष तो कोर्स ज्यावेळेस मी जॉईन केला, दर महिन्याला त्याचं एक सेशन असायचं. त्या सेशनमध्ये आम्ही भेटायचो आणि तिथे आमची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर वर्षभरानंतर आमची मैत्री झाली आणि ती मैत्री झाल्यानंतर पुढचे 4 वर्ष आम्ही फक्त मैत्री केली, बाकी काहीच केलं नाही. 1% आम्ही बिझनेसवर बोललो नाही, कारण की त्यावेळेस आम्हालाही तेवढं नॉलेज नव्हतं. आता तुम्ही जरी हे सगळं काही प्रेझेंटेशन बघितलं, मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी बिझनेस चालू केलेला आहे आणि आता सध्या आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात 3 स्टेटमध्ये काम करतो आहे. ज्यावेळेस उत्तम सरांसोबत ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर नंतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर आता ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून झालं. आज आम्ही दोघांनी कर्नाटकमध्ये, ते फ्लोरिंगमध्ये एक्सपर्ट आहे, आम्ही फर्निचरमध्ये आहेत आणि कर्नाटकमध्ये आम्ही 1 वर्षभरापूर्वी आम्हाला 1-2 चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. ते तिथे सगळं रेपो बिल्ड होता उत्तम सरांचा. कर्नाटकमध्ये मी कधीही गेलेलो नव्हतो, पण तिथे फर्निचरचे काही प्रोजेक्ट्स होते. मला एक दिवस सरांनी फोन केला की सर चलता का माझ्यासोबत? म्हटलं कुठे? म्हणे असं असं. म्हटलं येतो. मी कधीही शक्यतो ट्रेननी प्रवास करत नाही आणि मला बळजबरीने मी म्हटलं आपण बाय रोड जाऊ. नाही म्हणे, तुम्हाला माझ्यासोबतच यावं लागेल, मी सांगेल तसंच करावं लागेल. आता धंदा करायचं म्हटलं की फ्लेक्झिबल व्हावं लागतं. काय तिथे असं चालत नाही आपल्याला. गेलो उत्तम सरांसोबत, सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांना सांगितलं की इथे जे व्हेंडर्स आलेले आहेत ह्यांच्यापेक्षा टॉप क्वालिटीचं फर्निचर आपण इथे देऊ शकतो. आणि आम्ही दोघांनी त्यावेळेस रिस्क घ्यायची ठरवली आणि तिथे एक 5 लाख रुपयाचा मॉकअप आम्ही तिथे लावला. ते पैसेसुद्धा उत्तम सरांनीच लावले आणि तुम्हाला सांगतो 7 कोटी रुपयाचा बिझनेस आम्ही गेल्या 11 महिन्यामध्ये केला.